प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं या बैठकीचं आयोजन केलं। या बैठकीला उपस्थित जिल्ह्याचे नेते भास्करराव पाटील साहेब, प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील भोजेगावकर, माजी आमदार ओमप्रकाशजी कुलकर्णी, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार मोहन आंबर्डे, राष्ट्रवादीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष जिल्हाजी धर्माधिकारी, उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावगावकर, शहराचे अध्यक्ष आमचे प्रदेशाचे सरचिटणीस वसंतराव सुगावे, दिव्यांग आघाडीचे महाराष्ट्राचे संयोजक रामदास पाटील सुलतानकर, डॉक्टर मीनाताई गावकर, तालुक्याचे अध्यक्ष राहुल देसाई, शहराचे अध्यक्ष देवेंद्र मोतेवार, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक कांबळे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार मित्र अरे बघू 23 तारखेला सदगावकर साहेबांचा पक्षप्रवेश होतोय। त्यांच्यासोबत ओमप्रकाशजी कुलकर्णी, मिनलताई आणि साधारणतः 1000च्या जवळपास कार्यकर्ते प्रवेश करतील अशी शक्यता आहे। त्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार तटकरे साहेब, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक मान्यवर त्या पक्ष सोहळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले। आत्ताच आम्ही नरसीला सभास्थळाची पाहणी केली, हेलिपॅडच्या जागेची पाहणी केली। अतिशय उत्साहाचं वातावरण या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं या भागामध्ये निर्माण झालेलं आहे। आता मी यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये येऊन गेल्याच्या नंतर माझ्या माहितीप्रमाणे देवपूरला 3री-4थी चक्कर। मी खासदार असताना 33 वेळेस देवपूरला येऊन आणि मी 3 वेळेस जेव्हा आलो त्या प्रत्येक चक्करला 3-4 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत गेला आणि मरखेलला कार्यक्रमामध्ये जवळपास 300-350 पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला। साधारणतः आतापर्यंत 2500 च्या वर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आता मी सांगितलं की दादांचा जेव्हा प्रवेश होतोय तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आता इच्छा व्हायला लागली की आपणही राष्ट्रवादीमध्ये गेलो पाहिजे। तर ह्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी, दादा आणि सगळी मंडळी आपल्याकडे आली। वातावरण खूप चांगलं आहे। सेक्युलर म्हणा, समाजवादी विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाकडे संपूर्ण महाराष्ट्र देश बघतो। दादांच्या प्रवेशासाठी ते दादा तर येणार आहेतच, पण त्या दिवशी त्याने आवर्जून सांगितलं की मला इफ्तारच्या पार्टीला जायचं। ते सगळ्या समाजाला घेऊन चालणारा पक्ष
म्हणून आता राष्ट्रवादीकडे सगळेजण बघत आहेत. माझी आपल्या सगळ्याला विनंती, दादांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. त्यांनी अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व केलं, अनेक वर्ष लोकसभेत नेतृत्व केलं. मला लोकसभेत फार काळ संधी मिळाली नसती तरी एकदा मिळाली. त्यामुळे विधानसभेत मी अनेक वर्ष नेतृत्व केलं. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांचे दुःख, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेणारे कार्यकर्ते, दादा नेते आहेत पण मी कार्यकर्ता. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायला की आपल्या भावना समजावून घेणारे लोक कुठे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये. म्हणून राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणावर आता लोकांची ओढ निर्माण झाली. उद्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावा अशी विनंती या निमित्तानं करणार आहे. यानंतरही अनेक प्रवेश होतील. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात नंबर 1चा पक्ष करायचा आहे. ते आपण मनाशी गाठ बांधून सगळ्यांना मैदानात उतरायचं. आता आमच्या निवडणुका होऊन गेल्या, आता तुमच्या निवडणुका. आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला पूर्ण ताकदीनं मदत करायची भावना घेऊन आम्ही सगळेजण संघटन वाढवण्यासाठी पुढे आलेलो. दादाच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने आपण यावं. ज्यांचा कोणाचा प्रवेश राहिला असेल, आता इथं भोजेगावकर साहेब आहेत, स्थानिकला सगळी मंडळी बसतील. रामदास पाटील तुम्हालाही थोडंसं इथं लक्ष घातलं तर सगळी मंडळी स्थानिकला बसतात. निश्चितपणाने मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. आणि आपण म्हणजे आता 23चा कार्यक्रम मोठा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न आहे. साधारणतः 20,000 लोक येतील असा अंदाज आहे. त्याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतो. आणि तशा पद्धतीची आपण व्यवस्था तिथं करतो. त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.